ची पूर्णता भगवत शरणागतीमध्ये. आता एकाची शून्याची पूर्णता एकामध्ये कशी तर बघा, एकचा अंक आहे, त्या एकच्या अंकासमोर एक शून्य दिला, किती झाले 10 बरोबर. म्हणजे वाढले किती 9 वाढले. हां म्हणजे अगोदर एक होता आणि शून्य दिल्यावर 9 वाढले, झाले 10. आणखी एक शून्य दिलं, आता किती झाले, वाढले किती 90. हां आणखी एक शून्य दिलं, आता किती झाले 1000, वाढले किती 900. हां तिकडे कोण म्हटलं 99. हां तर 900 90 आणि 900 हे कशाच्या किमती सांगितल्या तुम्ही, शून्याच्या किमती बरोबर. म्हणजे पहिल्या शून्याची किंमत किती झाली 9, दुसऱ्या शून्याची 90 आणि तिसऱ्या शून्याची 900. आता एक खोडकर मुलगा आला, त्याने एकचा आकडा पुसून टाकला, आता किती राहिले, किती शून्य, शून्य किती असले 3 असो का किती असो, शून्याची किंमत हे शून्य आहे. 9 990 9 90 900 हे तुम्ही शून्याच्या किंमत सांगत होते, पण शून्याला किंमत नाही असं नाही, शून्याला किंमत जरूर आहे, पण शून्याला किंमत 1 असेल तर आहे. म्हणजे शून्याची पूर्णता एकामध्ये, आता तुमच्या लक्षात आलं असेल, शून्याची पूर्णता आहे एकामध्ये. आणखी एक सांगतो उदाहरण, शरीराची पूर्णता कशामध्ये आहे, प्राण असण्यामध्ये आहे. शरीरात जर प्राण नसेल तर याला काय म्हणतात तुमच्याकडे, हां मड प्रेत वगैरे असं म्हणतात. हां तर या शरीरात जर प्राण नसेल तर याला काही अर्थ नाही. एक मनुष्य आपल्या मुलीकरिता मुलगा पाहायला गेला आणि आला पाहून, आणि नेमकी त्या पाहून आल्यानंतर माझी भेट झाली. मला म्हणायला लागला, महाराज मुलगा पाहायला गेलो होतो, एवढं चांगलं स्थळ आमच्या मुलीला मिळालं, खूपच चांगलं स्थळ मिळालं. म्हटलं वा 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 वा, खूप चांगली गोष्ट झाली. खूप चांगलं म्हणजे नेमकं काय, खूपच चांगला मुलगा आहे हो, एवढा चांगला आहे काय, नेमकं का कीर्तन करतो का तो. तो म्हणे तसलं काही नाही हो म्हणे, म्हणजे धुडकावून लावलं म्हणे, कीर्तन करणं तर अगदी धुडकावून लावलं त्यानं. मग कीर्तन करत नाही तर काय गायन वगैरे करतो का, काय मृदंग वाजवतो का. तो म्हणला गायन तर अजिबात नाही, आणि मृदंग वाजवतो का, तुमचं झालं आहे का. हां म्हणून तुमच्याकडे हात दाखवला मी. तर तो तर म्हणे तुमच्या डोक्यात तर असंच काहीतरी येते हो म्हणे, आता माझ्या डोक्यात दुसरं काय येणार आहे. म्हटले मग म्हटलं ठीक आहे, वाजवत नसेल, गायन करत नसेल, कीर्तन करत नसेल, मग चांगल्या वारकरी घराण्यातला आहे का काय, माळकरी आहे का काय. तो म्हणे अजिबात नाही. मग चांगलं म्हणजे नेमकं काय. आता निकष बदललेले आहे, चांगलं आणि वाईट. निकष पूर्वीचे निकष वेगळे होते आणि आजचे निकष वेगळे आहे. हां सरकारचा काही संबंध नाही, समाजावर सरकार आधारित असते. समाज कसा आहे नाही का, आपणच बसवणार आहे का नाही कोणाला. तर असो, तर काय आहे, निकष बदललेले आहे आज, पूर्वीचे निकष वेगळे होते. मग त्याला म्हटलं का हो चांगलं म्हणजे नेमकं काय. त्याने मला आनंदाने सांगितलं, म्हणे महाराज आमच्या मुलीला सासू नाही. वा म्हटलं वा रे वा, सासू नाही, बरं अजून काय. तो म्हणे सासरा नाही. वा रे वा. अजून काय. तो म्हणे दीर नाही. बरं अजून काय. ते घरात जे लवंगी मिरची असते ना बिना लग्नाची, नणंद. हां ती नणंद पण नाही म्हणे. मग म्हटलं आता या नाही नाहीच्या यादीमध्ये नवरा नाही असं म्हणू नको म्हणजे झालं. हेच चांगलेपणाचे निकष आजचे आहेत. म्हणजे प्रामाणिकपणे आज प्रत्येक माणसाचं हे ठरलेलं आहे. तुम्ही खरं खरं सांगितलं तर आहे, प्रत्येकाचं आज हेच ठरलेलं आहे की मुलगी अशाच घरात द्यायची की घरात गेल्या गेल्या घराची. वा रे वा विठ्ठल महाराज. मला वाटलं हे मानसिकता आमच्याकडेच आहे का. तुमच्याकडे पण अशीच मानसिकता आहे नाही का. भागाभागात फरक असतो ना. आमच्याकडे मेल्यावर माणसं जाळतात, ही मानसिकता तुमच्याकडेही आहे. धन्यवाद, धनुर्वाद. वा रे. तर गेल्या गेल्या घरात मालकीन व्हावी असं वाटते. तर आता मला प्रामाणिकपणे सांगा, तुमची मुलगी दुसऱ्याच्या घरात गेल्यानंतर घरात गेल्या गेल्या तुम्हाला घराची मालकीन झालेली आवडते, आवडते ना, हो म्हणा. हां जर तुम्हाला तुमची मुलगी दुसऱ्याच्या घरात गेल्यावर गेल्या गेल्या घराची मालकीन झालेली आवडते, तर दुसऱ्याची मुलगी तुमच्या घरात सून म्हणून आल्यावर ती जर घराची मालकीन होत असेल तर तुमचं पोट का दुखते. हे निकष आहे असते. बरं एक जण मुलगा पाहायला गेला, पाहून आला आणि सांगू लागला घरी
की चांगलं स्थळ आहे. बरं, कसं काय, विद्वान आहे, घरी प्रॉपर्टी चांगली आहे, प्रॉपर्टी भरपूर आहे, दिसायला कसा काय, म्हणजे दिसायलाही सुंदर आहे. बरं, सत्ता आहे का, म्हणे सत्ताही आहे, मॅनेजर आहे का मोठ्या कंपनीचा. बरं, त्याला बुद्धी आहे का, म्हणजे आता हे सर्व असल्यावर बुद्धी असली तसं काही नाही. तो म्हणायला लागला, हो बुद्धीसुद्धा आहे त्याला, कुठल्याच वाहनाची वाहन नाही, सर्व वाहन तो आहे. बरं, मग पक्क ठरलं का, आले का पक्क करून, आवडलं का तुम्हाला. तो म्हणे नाही. का, म्हणे त्याच्या शरीरात प्राण नाही. आता सांगा, जर शरीरात प्राण नसेल तर शरीराला काय म्हटलं जाते, प्रेत. मला सांगायचं काय, हे लक्षात घ्या, कशाची पूर्णता कशात आहे हे सांगत होतो मी. शरीराची पूर्णता कशात आहे, प्राण असण्यामध्ये आहे. तशी आपल्या जीवनाची पूर्णता ही भगवत शरणागतीमध्ये आहे. विठ्ठल 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 आणि म्हणून या ठिकाणी सांगतात की जे भगवंताला शरण जातात, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची एकू. जो भगवंताला शरण जातो त्याचं हे जीवन सफल होते. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील या. आणि म्हणून भगवंताची शरणागती सांगितली आणि भगवंताने संपूर्ण भगवद्गीता सांगितली. काय काय सांगितलं गीतेमध्ये, खूप काही सांगितलं. ज्ञान सांगितलं, कर्म सांगितलं, योग सांगितलं, सर्व सांगितलं. पण 18व्या अध्यायामध्ये शेवटी निर्वाळा दिला. काय, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. सर्व धर्माचा परित्याग करून तू मला शरण ये, मी तुला सर्व पापापासून मुक्त करेल. भगवान परमात्मा सांगतात. अर्जुनाला शेवटी हेच सांगितलं की सगळ्या ग्रंथांचं सार काय असेल, आलोड्य सर्व शास्त्राणी विचार्यच पुनः पुनः, इदमेकं सुनिष्पन्नम ध्येयो नारायण सदा. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुलाची साधिला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. आणि म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात, भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरीराया. मग लोक विचारायला लागले, महाराज ठीक आहे, पंढरीरायाला शरण गेले त्यांना तुम्ही भाग्यवंत म्हणता, बाकीच्यांना भाग्यवंत म्हणत नाही का. महाराज सांगतात, बाकीच्यांना आम्ही अजिबात भाग्यवंत म्हणत नाही. कारण करंटे कपाळ त्याचे नाम नये वाचे, सदैव सभाग्य तोची हरिरंगिनाचे. बाकीच्यांना भाग्यवंत नाहीच नाही म्हणणार, पण करंट कपाळ आहे म्हणणार. बरं, मग महाराज तुम्ही त्यांना पंढरीरायाला शरण जाणाऱ्यांना भाग्यवान म्हणतात, इतरांना भाग्यवान का म्हणत नाही, त्यांनाच भाग्यवंत का म्हणता. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात, तरणे तरते हा भरवाचा, तरणे तरता हा भरवाचा, तरले हा भरवाचा, तरले हा भरवाचा, तरले हा भरवाचा, तरणे तरला हा भरवाचा, तरले हा भरवाचा, तरले हा भरवाचा. नाम तारकाचा टचा, नाम तारकाचा टचा, तरणे तरते हा भरवाचा, तरणे तरते हा भरवाचा. नाम तारकाचा टचा, तरले हा भरवाचा, तरले हा भरवाचा. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. का भाग्यवंत म्हणतो, तर जे भगवंताला शरण जातात ते तरले, जे शरण गेले ते तरले, जे शरण जातात ते तरतात, जे शरण जातील ते तरतील. येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच चढी सरले माया जळ. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया, मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतां तरन्ति ते. ए माम एव प्रपद्यन्ते ते एतां मायां तरन्ति. जे मला शरण येतात ते या माया नदीला तरुण जातात. माया नदी अत्यंत कठीण आहे, ऐसा दुस्तर भवसागर.
नुलंघवे उल्लंघिता पार. अशा प्रकारचा भवसागर आहे. दुस्तर अशा प्रकारचं या भवसागराचं वर्णन केलेलं आहे. आणि या भवसागरातून तरुण जाणं अत्यंत कठीण गोष्ट आहे. पण जे भगवंताला शरण जातात, भगवान परमात्मा त्यांना तारतो. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्याच्यावरती नामधारक म्हणून ठसा उमटलेला आहे तो तरतो. रामायणातलं उदाहरण आहे. जेव्हा रामसेतू बांधणं चालू होतं तेव्हा त्या दगडावरती राम अशा प्रकारचा शब्द लिहित होते आणि तो दगड पाण्यात टाकला की बुडत नव्हता, तरंगत होता. राम नावाने तो दगड तरला आणि हे रामप्रभूंनी पाहिलं की आपल्या नावाने दगड तरतात. मग आपल्या नावाने जर दगड तरत असतील तर आपण टाकलेला दगड का तरणार आणि आपल्या हातचा. म्हणून रामप्रभू थोडेसे एका बाजूला गेले आणि एक दगड घेतला भला मोठा आणि तो समुद्रामध्ये टाकला. आणि पाहतात तर काय, तो दगड पाण्यामध्ये बुडालेला आहे. त्यांना असं वाटलं मोठा दगड असेल, थोडा छोटा घेऊन पाहू. छोटा घेऊन टाकला, तो सुद्धा बुडालेला आहे. तिसऱ्या दगडाला समुद्राला बजावून सांगितलं की माझ्या हातचा दगड, अरे माझ्या नावाने दगड तरतो, माझ्या हातचा दगड बुडायला नाही पाहिजे. समुद्राला सांगितलं समजावून आणि तिसरा दगड टाकला आणि टाकल्याबरोबर तिसरा सुद्धा बुडालेला आहे. आणि प्रभूंना असं वाटलं आता आपली फार मोठी फजिती झालेली आहे. आपण दगड तरंगण्यासाठी टाकला पण तो दगड बुडालेला आहे. आपली फजिती कोणी पाहिली तर नाही ना. म्हणून मागे उलटून पाहतात तर मागे हात जोडून उभेच होते. कोण? हनुमंतराय. जोडून या कर उभा सन्मुख समोर. हनुमंतराय मागे उभेच होते. हनुमंतरायांना रामप्रभू विचारतात, हनुमंता तू केव्हा आला? हनुमंतराय सांगतात, पहिल्याच दगडाला आलो. म्हणजे पहिला दगड तुमच्या हातचा बुडला हे सुद्धा मी पाहिलं. मग आता रामप्रभूंना थोडंसं वाईट वाटलं. म्हणजे ठीक आहे हनुमंता, ठीक आहे, बुडाला असेल माझ्या हातचा दगड, पण मला एक कारण सांग. माझ्या नावाने दगड तरतात, मग मी टाकलेला दगड का तरत नाही? तेव्हा हनुमंतराय सांगतात, देवा उदकी तारिले पाषाण, हे महिमान नामाचे का रामाचे? नामाचे. तुझ्या नामाचा महिमा तुझं कळे मेघश्यामा. काय महिमा आहे तुझ्या नावाचा तुलाही कळणार नाही देवा. तुझ्या नावाने ते दगड तरलेले आहे. बरं मग मी टाकलेला का तरला नाही? तेव्हा हनुमंतरायांनी सांगितलेलं उत्तर महत्त्वाचं आहे. हनुमंतराय सांगतात, रामत्वत्तोधिकं नाम इति मे निश्चिता मतिः त्वयाच तारिता योध्या नामनाच भुवनत्रयम्. हनुमंतराय रामप्रभूंना सांगतात की हे प्रभू, तुमच्या नावा माझी अशी इत्तिमे निश्चितामती. हे प्रभू राम, त्वत्तः अधिकम, ते नाम म्हणजे तुमच्यापेक्षा श्रेष्ठ तुमचं नाम आहे. इतिमे निश्चितामती त्वया अयोध्या तारिता किंतु नामना भुवनत्रयम तारितम. तुम्ही अयोध्या तारून नेली. रामप्रभूंनी जाताना संपूर्ण अयोध्येला तारलं असं चरित्रामध्ये आहे रामप्रभूंच्या. तुम्ही अयोध्या तारली पण संपूर्ण त्रिभुवनाला तारण्याचं सामर्थ्य हे रामनामामध्ये आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं की हे देवा, तुम्ही ज्याचा स्वीकार करता तो तरतो, तुमचा ठसा ज्याच्यावर उमटतो तो तरतो, आणि तुम्ही ज्याला टाकून देता तो बुडतो. आणि म्हणून तुम्ही टाकलेला दगड बुडालेला आहे. म्हणून तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. तरायचं असेल तर नामधारक रूपी ठसा आपल्या अंतःकरणामध्ये उमटला पाहिजे. आणि म्हणून वारकरी जो आहे तो नामधारक अशा प्रकारचा आहे. आम्ही नामाचे धारक, नेणू प्रकार अनेक, सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. वारकरी हा नामधारक अशा प्रकारचा आहे. आणि अशा प्रकारे आणखी ही शरणागती आपल्याला काय काय प्राप्त करून देणारी आहे. महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये भक्ती मुक्तीचे ते फळ, भक्ती मुक्तीचे ते फळ, भक्ती मुक्तीचे ते फळ, भक्ती मुक्तीचे ते फळ, भक्ती मुक्तीचे तळ, मुक्ती मुक्तीचे तळ, भक्ती मुक्तीचे स्थळ, भक्ती मुक्तीचे तळ, भक्ती मुक्तीचे ते फळ, मुक्ती मुक्तीचे ते फळ, मुक्ती मुक्तीचे ते फळ, भक्ती मुक्तीचे ते फळ, भक्ती मुक्तीचे
भाविका निर्मळ निर्मळ भोळे भाविका तरले तरले हा बरवसा तरले तरले बरवसा तरले तरले हा बरवसा तरले तरले बरवसा भुक्ती मुक्तीचे हे स्थळ भोळ्या भाविका निर्मळ. भगवंताची शरणागती ही केवळ मुक्ती प्राप्त करून देणारी आहे असं नाही, भुक्तीसुद्धा या ठिकाणी प्राप्त करून देणारी आहे. म्हणून भोळ्या भाविका आणि निर्मळ भाविका हे भुक्तीचे आणि मुक्तीचे निर्मळ स्थळ, निर्मळ शब्द स्थळाकडे सुद्धा आपल्याला लावता येतो नाही का. संत वाङ्मय आहे त्यामध्ये आपल्याला देहली दीपन्यायाने दोन्हीकडे हा शब्द आपल्याला लावता येतो. म्हणून हे स्थळ सर्वच अशा प्रकारे प्राप्त करून देणारं आहे. मग तुकोबारा एवढं तुम्ही सांगत आहात शरणागतीचं, भगवत शरणागती अशी आहे, भगवत शरणागती तशी आहे, तेव्हा तुम्ही हे स्वतःचं सांगता का आणखी हे कुठेतरी सांगितलेलं आहे. गाईले गाईले पुराणे गाईले गायले पुराणी तुका म्हणे वेदवाणी. एकदा सर्वजण भगवंताचं भजन करा, नंतर आपण शेवटच्या चरणाचा विचार पाहू आणि आपली सेवा पूर्ण करूया. सर्वजण एकदा मुखाने नामस्मरण आणि हाताने सर्वांनी टाळीवात. हरी विठोबा रखुमा सर्वांचा आवाज येत नव्हता. एकदा सर्वजण म्हणा. हरी हरी विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला
विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हे विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 गायले पुराणे तुका म्हणे वेदवाणे. तुकोबरायांना विचारतात की हे कोणी सांगितलेलं आहे शरणागती. तेव्हा तुकोबराय सांगतात पुराणामध्ये सुद्धा भगवत शरणागतीचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि वेदाधिकांमध्ये सुद्धा भगवत शरणागतीचं महत्त्व सांगितलेलं आहे. पुराणामध्ये कुठं सांगितलं तर श्रीमद भागवतामध्ये सुरुवातीला शुकाचार्यांच्या चरित्रामध्ये जर आपण पाहिलं तर शुकाचार्य जन्म होता बरोबर एका गुफेमध्ये जाऊन समाधी लावून बसले. ब्राह्मणाचे पोरं एक खेळाशी भ्याले ते 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळोनी गेले रे. शुकाचार्य गेलेले आहे आणि एका गुफेमध्ये जाऊन समाधी लावलेली आहे पळून जाऊन. आणि बरेच दिवसानंतर व्यास महर्षींना अशी चिंता वाटू लागली की हे भागवत मी निर्माण केलं आणि हे निर्माण केलेलं भागवत याचा प्रचार कोणी करावा. आणि म्हणून अशी चिंता असतानाच एक दिवस त्या आश्रमातले सर्व मुलं वनामध्ये गेले आणि गेल्यानंतर त्या गुफेमध्ये पाहतात तर शुकाचार्य बसलेले आहे. तेजपुंज अशा प्रकारचा योगी त्या ठिकाणी त्यांनी पाहिला आणि आनंद वाटला. त्यांना असं वाटलं या योग्याने उठावं, आपल्याबरोबर खेळावं, नाचावं, गावं. पण योगी काही उठत नव्हता. सर्व मुलं काही लाकडं गोळा करून घरी आले. आल्यानंतर त्यांनी गुरुजींना म्हणजे व्यास महर्षींना सांगितलं की अशा प्रकारचा तेजपुंज योगी आज आम्ही पाहिला. आमची अशी इच्छा होती की त्याने आमच्याबरोबर खेळावं, आमच्याबरोबर नाचावं, गावं. आणि व्यास महर्षींनी अंतर्ज्ञानाने पाहिलं, लक्षात आलं की हे आपलेच चिरंजीव आहे. आणि त्यांनी आपल्या त्या मुलांकडे आश्रमातील सर्व आपल्या शिष्यांकडे एक श्लोक त्यांनी लिहून पाठवला की जा आणि हा श्लोक त्या योग्यासमोर म्हणा. तो योगी समाधीतून जागा होईल. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणारा श्लोक त्यांनी लिहून दिला. बरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम बिभ्रद्वासः कनककपिशं वैजयन्तींच मालां रन्ध्राण्वेनुरधर सुदयः पूरयन् गीत गोपवृन्दैः वृंदारण्यम स्वपदरमणम प्राविशद्गीतकीर्ती. भगवंताच्या सगुण रूपाचं वर्णन आहे. मुलांनी जाऊन त्या ठिकाणी श्लोक म्हटला. योगी जागा झाला समाधीतून, त्यांच्याबरोबर नाचला, खेळला. आणि मुलं जेव्हा घरी यायला लागले तेव्हा तो योगी पुन्हा जाऊन आसनावर बसलेला आहे. शुकाचार्य पुन्हा आसनावर बसले. मुलं नाराज होऊन घरी आले. गुरुजींना सांगतात की गुरुजी योगी जागा झाला पण तो आमच्यासोबत यावं अशी इच्छा होती, तो आला नाही. व्यास महर्षींना असं वाटलं की लक्षात आलं व्यास महर्षींच्या की भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन ऐकून याला स्वरूपाचं वर्णन ऐकून हा जागा तर झाला पण त्याला शंका आली असावी की हा परमात्मा दयाळू आहे का नाही, अशी शंका त्याला आली असावी. म्हणून दुसरा श्लोक मुलांकडे लिहून पाठवला. तो श्लोक होता अहोबकीयम स्तनकालकूटम जिघंसया पाय यदप्य साध्वी लेभे गतिम धातृचिताम ततोन्यम कम वा दयालुम शरणम व्रजेम. हा श्लोक लिहून पाठवला. या श्लोकाचा अर्थ आहे की जे पुतना
कशी होती? अहो बकीयम स्तनकालकुटम. ती बकी म्हणजे पुतना, बकासुराची बहीण बकी. इयम बकी म्हणजे तिने स्तनामध्ये आपल्या काळकूट नावाचं विष धारण केलं. स्तनकालकुटम जिघांसया पाय यदप्य साध्वी. असाध्वी अपी, ती असाध्वी होती पण तिला सुद्धा धात्री उचिताम गतिम लेभे गतिम धात्र्युचिताम ततोन्यम कमवा दयालुम शरणम व्रजयम. अशी पुतना जी स्तनामध्ये विष भरून आली, मारण्याकरता आली, तिलाही भगवंताने कोणती गती दिली? तुवा सनकाधिकाचेनी माने सायुज्जी सौरसु दिदला पुतने. जे विषाचेनी स्तनपाने मारो आली, जे पुतना विषाचेनी स्तनपाने मारो आली, तिये पुतने तुवा सनकाधिकाचेनी माने सायुज्जी सौरसु दिदला. जी स्तनामध्ये विष भरून मारण्याकरता आली त्या पुतनेला याने कोणती गती प्राप्त करून दिली? जी सनकाधिकांना प्राप्त व्हावी ती गती प्राप्त करून दिली. एवढा दयाळू तो परमात्मा आहे. मग कमवा दयालुम शरणम व्रजेम. मग याच्या व्यतिरिक्त मी कोणाला शरण जाऊ? तुझं विण कोणा शरण जाऊ नारायणा, शरण जाऊ नारायणा, शरण जाऊ नारायणा. विना कोणा शरण जाऊ नारायणा, शरण जाऊ नारायणा, शरण जाऊ नारायणा. तुझं विण कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखी मी कोणी दुजातीही त्रिभुवनी. याच्याशिवाय दुसऱ्या कोणाला शरण जाऊ? अशा प्रकारे शरणागती मला सांगायचं काय? एवढंच सांगायचं की पुराणाने सुद्धा शरणागतीचं महत्त्व सांगितलं. कमवा दयालुम शरणम व्रजन म्हणजे भागवताने सांगितलं, पुराणाने सांगितलं, वेदाने सुद्धा सांगितलं. गायिले पुराणे तुका म्हणे वेदवाणी, वेदवाणीत सुद्धा सांगितलं. श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये आलेली आहे. यो ब्रह्मांडम विदधाति पूर्वम यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै तमह देवम आत्मबुद्धी प्रकाशम मुमुक्षुर्वै शरणमहम प्रपद्ये. जो सृष्टीच्या पूर्वी ब्रह्मदेवाला उत्पन्न करतो आणि त्याच्याकडे वेदज्ञान पाठवून देतो, अशा त्या परमात्म्याला मुमुक्षु असलेलो मी शरण आहे. म्हणजे शरणागतीचं महत्त्व वेदाने सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून महाराज सांगतात, गायले पुराणी तुका म्हणे वेदवाणी विठ्ठल विठ्ठल आणि अशा प्रकारे अभंगाचा थोडक्यामध्ये आपण अर्थ पाहिला. यथामती यथावकाश अभंगाचा अर्थ आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी हा अत्यंत भव्य दिव्य आणि अलौकिक अशा प्रकारचा हा उत्सव आहे. संख्या छोटी असली तरी सर्व विशेष अशा प्रकारे सर्व लोक अत्यंत शेवटपर्यंत प्रसन्न चेहरे सर्वांनी मला दिले, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. कारण काही ठिकाणी महाराज भरपूर श्रोते असतात, पण ते श्रोते पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव पाहून असं वाटत नाही कीर्तन करा. असं वाटते फुलं वाहावे, गुलाल वाहावा, श्रद्धांजली वाहून निघून जा असं वाटते. पण इथं तुम्ही मला प्रतिसाद देत राहिले म्हणून हे कीर्तन पुढे आपलं व्यवस्थित करता आलं. कारण श्रोत्यांवर अवलंबून असते. श्रोते समोर बसलेले कसे आहे त्यावर कीर्तनकाराचं अवलंबून असते. श्रोते जर का जांभळ्या देत असतील, झोपा काढत असतील, नाही का, काही काही ठिकाणी अशी परिस्थिती सुरुवातपासून जे लोक झोपतात तर शेवट कुंडलिक झाल्यावरच उठतात. म्हणजे झोपा जर समोरचे काढत असतील, आता का झोपतात त्याची सुद्धा कारण आहे. एका ठिकाणी विचारलं का हो, एका ठिकाणी प्रवचन होतं माझं, जे सुरुवातीला लोक झोपले, प्रवचन झाल्यावरच उठले. मग त्यांना मी विचारलं का हो, कोणी प्रवचन ऐकत नव्हतं, सर्वच झोपले. तेव्हा ते सांगत होते, महाराज तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, तुम्ही जेही सांगणार ते बरोबरच सांगणार, त्यामुळे तुमचं प्रवचन ऐकायची आम्हाला गरजच नाही, म्हणून आम्ही झोपलो. असे सुद्धा काही ठिकाणी पाहायला सापडते. पण या ठिकाणी तुम्ही सर्वांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. तुमचंच महत्त्व माऊलीसुद्धा सांगतात, नाही का, प्रभू तुम्ही महिषाची या मूर्ती आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. महिषाची मूर्ती म्हटलेलं आहे. सर्व श्रोत्यांनाच तुमच्यावर अशा प्रकारे अवलंबून आहे. तेव्हा सर्व श्रोतृगणांच्या चरणी सर्व टाळकरी मंडळी महाराजांनी उत्कृष्ट अशा प्रकारे सर्व टाळकरी मंडळींनी साथ दिली. मृदंगाचार्य महाराज यांनीसुद्धा उत्कृष्ट अशा प्रकारे आनंददायक अशा प्रकारे त्यांनी साथ केलेली आहे. विणेकरी बाबा आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं की महाराजांनी या ठिकाणी एवढ्या सगळ्या कष्टातून हे उभं केलेलं आहे, तेव्हा महाराजांना सहकार्य करणे हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. एवढंच नाही, या ठिकाणी खूप मोठे महाराजांनी एवढे मोठे स्वप्न पाहिलेले आहे. आणि एवढे मोठे स्वप्न, आता हे त्याचं फक्त एक उदाहरण आहे. एवढं ज्या अर्थी त्यांनी केलं त्या अर्थी ते सर्व पूर्ण होणारच आहे. हे निळकंठेश्वराची अशा प्रकारची कृपा आहे. आम्ही निळकंठेश्वराला नुसतं महाराजजींना आमचा विषय झाला असं की निळकंठेश्वराची आपण स्थापना करायची. आपण मंदिर तर बांधून ठेवलं, पण लवकरात लवकर स्थापना झाली पाहिजे.
आपण लवकरात लवकर निळकंठेश्वराला या ठिकाणी आणू असा विचार केल्याबरोबर आम्हाला एवढे या ठिकाणी अनुकूल भाव या ठिकाणी निर्माण झाले, एवढे अनुकूल वातावरण निर्माण झालं, सर्वच गोष्टी आम्हाला सहज उपलब्ध या ठिकाणी होत गेल्या. म्हणजे देव आणायचं म्हटल्याबरोबर महाराज आहे ना, महाराज सांगतील तुम्हाला की देव आणायचं नुसतं एवढं म्हटल्याबरोबर आमचे सर्व मनोरथ पूर्ण या ठिकाणी झालेले आहे. आता देवच या ठिकाणी आलेला आहे. आता काहीही अशा प्रकारची उणीव आपल्याला होत नाही. देव घरा आला आला, देव घरा आला, भक्ती सन्माने पूजिला, भक्ती सन्माने पूजिला, देव घरा आला आला, देव घरा आला. आता देवच आपल्याकडे आलेला आहे. आता कशाचीच उणीव नाही. जेव्हा भगवान परमात्मा जर आपल्या जवळ आलेला, आता आपल्याला कशाची उणीव पडणार नाही. तेव्हा भोलेनाथाकरिता आपण थोडंसं अर्पण करा. भोलेनाथ आपल्याला एक पाऊल आपण देवाकरता टाकला, देव आपल्याकरता 1000 पावलं टाकणार आहे. तुम्ही फक्त एक जल जरी अर्पण केलं भोलेनाथाला तरी भोलेनाथ आपल्याला त्याच्या कित्येक पटीने देणार आहे. आणि म्हणून काही आपलंसुद्धा कर्तव्य आहे. भगवंताचा स्वभाव आहे, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. भगवत कार्यामध्ये आपण काहीतरी सहकार्य केलं पाहिजे. भगवान परमात्मा आपलं सर्व काही अशा प्रकारे करतो. अगोदर आपण भगवंताला सर्व काही आपण अर्पण केलं पाहिजे. तेव्हा राहिलेलं जे कार्य आहे ते कार्य आपल्या सर्व पंचक्रोशीची सर्वांची अशा प्रकारे जबाबदारी आहे. तेव्हा महाराजांना आपण या ठिकाणी सहकार्य करा. अत्यंत संघर्षातून महाराजांनी उभं केलेलं आहे. आणि तेव्हा महाराजांना जर तुम्ही सहकार्य केलं तर त्यांचं अशा प्रकारे हे करण्याचं त्यांची शक्ती आणखी अशा प्रकारे वाढेल आणि हे कार्य आणखी मोठं अशा प्रकारे होईल. तेव्हा महाराजांच्या हातून अशाच प्रकारचं उत्तरोत्तर कार्य घडत राहो. भगवान परमात्मा त्यांनी हाती घेतलेलं कार्य परिपूर्णत्वास नेहो. अशाच प्रकारची आपण भगवान नीलकंठेश्वराला प्रार्थना करूया. आणि या आश्रमामध्ये असेच उत्सव उत्तरोत्तर होत राहो. आणि आपणा सर्वांना कायमस्वरूपी ज्ञान अशा प्रकारे ज्ञानाची आणि भोजनाची सर्वच प्रकारचा आस्वाद आपल्याला या ठिकाणी मिळत राहावा. अशा प्रकारची आपण नीलकंठेश्वराच्या चरणी प्रार्थना करूया. अत्यंत परमार्थमय वातावरण आहे. या ठिकाणी आल्यानंतरचे स्पंदन काही वेगळे आहे. कुठेही गेल्यानंतर त्या ठिकाणचे स्पंदन आपल्याला सांगतात की हे ठिकाण कसं आहे. कुठेही गेल्यानंतर तसं या ठिकाणी आल्या जी प्रसन्नता मनामध्ये निर्माण झाली ती इतरत्र नाही होत. बंगल्यामध्ये गेल्यानंतर सुद्धा ती होत नाही जी या आश्रमामध्ये आल्यानंतर. सर्व झाडंझुडं आहे, कसं या ठिकाणी नंदनवन करून टाकलेलं आहे, अजूनही करायचं आहे. तेव्हा झालेली सेवा निळकंठेश्वराच्या चरणी अर्पण करून जे काही या ठिकाणी योग्य असेल ते सर्व आमच्या गुरुवर्यांचं आहे. गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर, शास्त्री बाबा, राऊत बाबा, त्याचप्रमाणे ऋषिकेश या ठिकाणी आमचे सर्व गुरुजी, त्या सर्व गुरुजनांचा आहे. नाथजी असतील, आमचे स्वामी शांतीधर्मानंदजी असतील, कैलास आश्रमचे गुरुवर्य असतील आणि त्याचप्रमाणे सर्व मोठमोठ्या सर्व गुरुवर्यांचं आहे. जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष समजून आणि योगायोग या ठिकाणी सेवा करण्याचं मला सद्भाग्य प्राप्त झालं. महाराजजींनी तशा प्रकारे मला आज्ञा केली आणि ही सेवा आज नीलकंठेश्वराच्या चरणी अर्पण करताना मलासुद्धा अत्यंत आनंद होत आहे. एकदा सर्वजण संतांचं भजन होईल आणि त्यानंतर काय सूचना असतील महाराज पुढच्या सांगतील. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हे जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. हरिभक्तपरायण सिद्धेश्वर महाराज शास्त्री हरिभक्तपरायण राम पुराणे गायले 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 पुराणे
गायले पुराणे गायले पुराणे गायले पुराणे गायले पुराणे गायले पुराणे गायले पुराणे गायले पुराणे गायले पुराणे गायले पुराणे गायले पुराणे तुका मने वेदवाने तुका मने वेदवाने तुका म्हणे वेदवाणी तुका म्हणे वेदवाणी पुरले ते पुराणे के होते बाळा तर पुरले ते तरले तरती हा बरवसा 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 नाम तारकाचा ठसा नाम तारकाचा ठसा नाम तारकाचा ठसा तरले तरणे हा बरवसा तरले तरणे हा बरवसा तरले तरणे हा बरवसा तरले तरणे हा नामदार का जटसा नामदार काचा नामदार काचा टसा नामदार विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनुहरिही. गेल्या 2 दिवसांपासून चालू असलेला हा भगवान श्री निळकंठेश्वराचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव आणि त्या महोत्सवामध्ये आज दिवसभरामध्ये सकाळी शिवलीलामृताचं पारायण या ठिकाणी पार पडलं आणि त्यानंतर
धर्मानुरागी सर्व यजमानांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये डोळ्याचं पारणं फेडणारा महोत्सव दिवसभर या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये संपन्न झाला आणि सायंकाळी 5-5:30च्या दरम्यान भगवान श्री निळकंठेश्वराची प्राणप्रतिष्ठा आपल्या या परिसरामध्ये आपल्या या वेदांत नगरवरती झालेली आहे. अर्थात भगवंत आजपासून या ठिकाणी राहायला आलेले आहेत, निवास करायला आलेले आहेत. बरं का, आतापर्यंत मला सोबत कोणी नव्हतं, आता आम्ही एकमेकाला दोघं झालो, त्याच्यामुळं आता काही नादी कुणी लागायचं बरं का महाराज. अर्थात अतिशय आनंदाचा सोहळा पार पडला. खूप आनंद दिवसभरामध्ये सर्वांनी घेतलेला आहे. आणि आजचे जे कीर्तनकार होते श्री हरिभक्तीपरायण वेदांताचार्य आमचे विवेकानंदजी महाराज शास्त्री बाबा महाराजांना 2 वाजता आपल्या प्राणप्रतिष्ठा चालू असतानाच फोन लावला. महाराज म्हटलो निघलो. महाराज म्हटले निघलोय आता मी तिथून. असं म्हटल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे, काय अडचण नाही, जेवण वगैरे. ते म्हटले काही काळजी करू नका, 6 वाजेपर्यंत इथं पोहोचतो. पण पोहोचता बीडला यायला त्यांना 4 वाजले. पण बीडच्या अगोदरच त्यांच्या पोटात दुखायला लागलं आणि अचानक त्यांनी हॉस्पिटलला सहज जाता जास्त त्रास व्हायला लागला म्हणून दाखवलं, तर त्यांनी अपेंडिक्सचा वगैरे त्रास सांगितला आणि अचानक त्यांना बीडलाच ॲडमिट व्हावं लागलं. आणखी ते बीडमध्येच आहेत. ते म्हटले मी जमलं तर सकाळी काल्याच्या कीर्तनाला येतो, पण आता आग्रह करू नका. म्हटलं मग कसं करायचं. पण ते सिद्धेश्वर संस्थानवरती आहेत बरं का, शिरूरला. सिद्धेश्वर भगवंत त्यांना पाठवून देणार होते, पण योगायोगाने त्यांना येता आलं नाही, म्हणून सिद्धेश्वर महाराजाच्या रूपाने स्वतः सिद्धेश्वर भगवानच आले. आणि भगवान निळकंठेश्वराची प्राणप्रतिष्ठा आहे. वैद्यनाथ प्रभूजींना असं वाटलं आपण कशाला मागे राहायचं, म्हणून परळीहून अर्जुन शास्त्री वैद्यनाथ बाबांच्या रूपाने आले. मुक्ताई म्हटल्या सगळे साधू संत तिथं चालले, तर मग आपणही विदर्भातून गेलं पाहिजे, म्हणून आमचे शिवाजी बाबाही विदर्भातून आले बरं का. मुक्ताई नगरजवळ त्यांचं, मुक्ताईंच्या गावाजवळ त्यांचं गाव आहे, समाधीस्थळाजवळ अर्थात निर्वाणस्थळाजवळ. आणि आमचे परळी वैद्यनाथवरून श्री हरिभक्तीपरायण उद्धवजी महाराज फड, आम्ही सगळे सहपाठी आहोत. सगळीच महाराज मंडळी त्या निमित्ताने उपलब्ध झाली. मग भोलेनाथ बाबा कसे मागे राहतील. भोलेनाथ बाबा 4 वाजताच येऊन गेले बरं का आपले चरणसिंग महाराज. संध्याकाळी मुक्कामाला येणार आहेत, कीर्तन झालं, त्यांचा कुठेतरी कार्यक्रम आहे, काल्याला थांबतो म्हटले. तेही अतिशय आनंदामध्ये हा सोहळा या ठिकाणी पार पडला. दिवसभर खूप आनंदामध्ये जवळजवळ 8, 6, 7, 8 तास हा पूजेचा महोत्सव चालला. एवढा महोत्सव चालू असताना प्रभू श्रीरामाला वाटलं आता अयोध्येत काय काम आहे, चलो भोलेनाथ बाबा के प्राणप्रतिष्ठा केली आहे. म्हणून ज्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली ते श्री हरिभक्तीपरायण वेदमूर्ती अक्षयजी महाराज रत्नपारखी. प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा अयोध्येला सुद्धा त्यांनीच केली. मुख्य मोदीजींना पूजा सांगायला तेच होते आणि आज तुम्हा सगळ्या यजमानालाही पूजा सांगायला तेच होते. म्हणजे तुम्ही काय मोदीजींपेक्षा कमी नाहीत, मला असं सांगायचं आहे. जे जे पूजेला बसलेले होते ते सगळे. अर्थात अतिशय आनंदामध्ये हा सोहळा पार पडला. माता भगिनी सर्व वर्ग या ठिकाणी उपस्थित राहिलात. सर्व गुणीजन मंडळी, खाडे महाराज असतील, आमचे तांदळे महाराज असतील, मुंडे महाराज असतील, आमचे सगळी विद्यार्थी मंडळी असेल, आमचे देवकते महाराज असतील, त्याबरोबर आमचे लाडके श्री हरिभक्तीपरायण गायनाचार्य दिग्विजयजी महाराज आंधळे महाराज असतील, आमचे पत्रकार श्री अशोकजी निपटे अप्पा ते सुद्धा उपस्थित राहिले. त्यानंतर आमचे लंगे साहेब ते सुद्धा या ठिकाणी दैनिक सामनाचे प्रतिनिधी ते सुद्धा उपस्थित आहेत. आणि त्यानंतर म्हात्रे सर MDLचे प्रमुख ते सुद्धा सर्वजण उपस्थित आहेत. यानंतर सगळे आमची वडवणीची मंडळी, परिसरातील सर्व भावी भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत. फक्त एक सन्मान या ठिकाणी होतो आहे, तो महाराजांनी संस्थांतर्फे स्वीकारावा अशी मी विनंती करतो. श्री हरिभक्तीपरायण आदरणीय गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज रायपुरे महाराजांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. महाराजांना विनंती आहे महाराजांनी समोर यावं आणि त्यांचा होत असलेला सन्मान या ठिकाणी त्यांनी स्वीकारायचा आहे. मी पवार सरांना विनंती करतो की पवार सरांनी समोर येऊन शिवाजी महाराजांचा सन्मान करा. यानंतर हनुमानजीलाही असं वाटलं की आता आपण प्राणप्रतिष्ठेला आलं पाहिजे, म्हणून हनुमानगडावरून श्री हरिभक्तीपरायण आमचे या परिसराचं वैभव, हनुमानगडाचे मठाधिपती श्री हरिभक्तीपरायण गणेशानंदजी महाराज चोले बाबा महाराजसुद्धा या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित राहिले. 4 वाजताच म्हटले मी येतो बरं का कीर्तनाला,
पण चुकून ते जीवन आले. पण आले असले तरी आता 3 तास झाले. आता कीर्तन झाल्यावरही सगळ्यांना जेवण नाही. माझी विनंती आहे, ज्यांचं ज्यांचं जेवण राहिलं आहे त्या सर्वांनी जेवण करून जावं, कारण स्वयंपाक भरपूर बनवलेला आहे. जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये. महाराजांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. महाराजांनी तो सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. यानंतर वडवणी तालुक्याचं भूषण आणि वडवणी तालुक्यामधील एक धर्मानुरागी आणि परमार्थप्रेमी, ज्यांच्या नसानसामध्ये आणि प्रत्येक रोमारोमामध्ये परमार्थ ठासून भरलेला आहे, ते आमच्या वडवणी तालुक्याचं वैभव श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य नवनाथजी महाराज चिनके बाबा, सर्वांच्या मार्फत बाबांचाही या ठिकाणी सन्मान होतो आहे. बाबांच्या सन्मानामध्ये सर्वांचा सन्मान झाला असं आपण समजू. बाबांना विनंती आहे, बाबांनी समोर यावं. आदित्य आंधळे सरांना विनंती आहे, सरांनी बाबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. ते विसरते ना आता वयानुसार वरती. यानंतर उद्या सकाळी शिवलीला अमृताचे मला वाटतं 2 अध्यायाचं पारायण राहिलेलं आहे. सकाळी 8 ते 9:30 या वेळेमध्ये शिवलीला अमृताच्या त्या 2 अध्यायाचं पारायण पूर्ण होईल. आणि त्यानंतर बरोबर ठीक 10 ते 12 या वेळेमध्ये महाराष्ट्रभूषण भागवताचार्य श्री हरिभक्तीपरायण केशवजी महाराज उखळीकर शास्त्रीजी सप्ताह चालू होण्याच्या अगोदर 4 दिवसांनी केशवबाबांचा फोन आला. बाबा म्हटले आपणच गेलो ना तारीख घ्यायला, आहे की नाही. बाबा म्हटले तारीख घ्यायला आले त्याच्यावर पुन्हा काय फोन गिन करीत असतात का नाही, बरं का. त्यांचा विनोदी स्वभाव आहे, सगळ्याला माहिती. मी म्हणलं एकदा गुत्त दिल्यावर पुन्हा फोन करायचा काय संबंध आहे, बरं का. ते म्हटले पुन्हा डबल फोन करायला पाहिजे. मी म्हटलं महाराज गाई गडबडीमध्ये विसरून गेलं. ते म्हटले पण मी कायम लक्षात ठेवलेलं आहे, आठवणीत ठेवलेलं, तुम्ही काही काळजी करू नका. अर्जुन शिंदे शास्त्री मला घेऊन येणार आहेत, मी त्यांच्याबरोबर येतो. पण शास्त्रीजी त्यांना ठेवून इकडं आले, पण आता त्यांना घेऊन या सकाळी लवकर, आहे की नाही. श्री हरिभक्तीपरायण आदरणीय भागवताचार्य केशव महाराज उकळीकर दादा, माजी अध्यक्ष जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, एक प्रातिनिधिक स्वरूपात संस्थेचं सुद्धा एखादं कीर्तन असावं म्हणून आपण दादांचं कीर्तन ठेवलेलं आहे. ठीक 10 ते 12 या वेळेमध्ये केशव महाराजांचं काल्याचं कीर्तन होणार आहे. आणि त्यानंतर निळकंठेश्वराच्या या पावन पवित्र दरबारामध्ये महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. महाप्रसादाचा सुद्धा कार्यक्रम होणार आहे. उद्याच्या या सर्व कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा असे निळकंठेश्वर संस्थांचा सेवक या नात्याने आपल्या सर्वांना विनंती प्रार्थना करतो. आणि आजचे कार्यक्रम संपले असं सेवक या नात्याने जाहीर करतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम शांती ब्रह्म